तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी जवळपास 80% बहिणींनी पूर्ण केलेली आहे, सक्सेसफुल सबमिट केलेली आहे आणि त्या बहिणी निवांत झालेल्या आहे. पण या ठिकाणी बघा, 20% ते 15 ते 20% बहिणी अजूनही ई-केवायसी करणे त्यांचे बाकी आहे. ई-केवायसी करणे बाकी आहे. यामध्ये बघा, आता ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, या टॉपिकवर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे. या ठिकाणी आता बघा, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, दुसरा आधार ओटीपी टाकू शकत नाही, किंवा ज्या बहिणी पती आहे, किंवा ज्या बहिणींना पती आहे, वडील पण आहे, पण त्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहे, लापता आहे, किंवा त्या बहिणी पती सोबत त्यांच्या राहत नाही, दुसरीकडे वेगळ्या राहतात किंवा वडिलांकडे राहतात. तर अशा बहिणींना मग प्रॉब्लेम झालेला आहे की ओटीपी नेमका कोणाचा टाकायचा. मग पती ओटीपी देत नाही, वडिलांचा ओटीपी चालत नाही. अजूनपर्यंत शासनाने या सर्व मुद्द्यांवर कोणतीच क्लिअरिटी दिलेली नाही. पण महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं, आणि जे सुद्धा आला होता की लाडक्या बहिणींनी पहिला ओटीपी टाकायचा आहे, पहिला ओटीपी टाकून ई-केवायसी पूर्ण करायची, आणि दुसऱ्या ओटीपी साठी ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींचा पतीचा किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला, कागदपत्र अंगणवाडी सेविका, अंगणवाडी ताई या ठिकाणी जमा करायचे. आणि अदितीताई तटकरे यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की ऑनलाईन वेबसाईटवरच अपडेट येणार, आणि वेबसाईटवरच तुम्ही लाडकी बहीण योजनेची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरच तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहे. पण या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की अंगणवाडी ताई यांच्याकडे गेल्यानंतर त्या म्हणतात की आम्हाला आदेश आलेले नाही. काही जिल्ह्यामध्ये आदेश आलेले आहे, काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना आदेश मिळालेले आहे, त्या डॉक्युमेंट जमा करून घेत आहे, पण काही जिल्ह्यामध्ये अजूनही डॉक्युमेंट जमा करून घेतले जात नाही. त्यामुळे त्या बहिणींची ई-केवायसी म्हणजे हाफ केवायसी पेंडिंग आहे. पण त्याचप्रमाणे लवकरात लवकर वेबसाईटवर तर शासनाने ऑप्शन आणायला पाहिजे, वेबसाईटवर कमीत कमी शासनाने अपडेट द्यायला पाहिजे. जसं अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की वेबसाईटवर आम्ही अपडेट देणार, वेबसाईटवरच ऑप्शन देणार. मग जे काही कागदपत्र जमा करण्याची जे काही डोकेदुखी आहे ते शासनाने संपवायला पाहिजे लवकरात लवकर. मग काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना आदेश दिले, काही जिल्ह्यामध्ये आदेश दिले नाही. मग ज्या जिल्ह्यामध्ये आदेश आले नाही तर त्या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणी कुठे जाणार? नेमके वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना निर्माण होत आहे की आमचे डॉक्युमेंट जमा करून घेतले जात नाही, मग आमचे पैसे बंद होणार का, आमचे केवायसी पूर्ण होणार नाही का? मग वेबसाईटवर तर कमीत कमी लवकरात लवकर शासनाने ऑप्शन अपडेट करून द्यायला पाहिजे, म्हणजे हे कागदपत्र जमा करण्याची डोकेदुखी संपून जाणार. की अंगणवाडी सेविका घेत नाही, डॉक्युमेंट नाही घेत, मग महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी गेल्यावर ते लोक वेगळेच काहीतरी माहिती देतात. मग ते डोकेदुखीच संपवायला पाहिजे लवकर शासनाने, आणि वेबसाईटवर लवकरात लवकर ऑप्शन लाडक्या बहिणींसाठी अवेलेबल करून द्या. म्हणजे स्वतःच केवायसी करा, हाफ केवायसी करा ओटीपी टाकून, आणि राहिलेली फुल केवायसी करा डॉक्युमेंट अपलोड करून, घरी बसूनच. जसं 80% बहिणींनी केवायसी पूर्ण केली. तर शासनाला हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर या लाडक्या बहिणींसाठी डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन शासनाने उपलब्ध करून द्यावं. 31 डिसेंबर पर्यंत तारीख दिलेली आहे, 30 दिवस अजूनपर्यंत बाकी आहे. पण भरपूर बहिणींना वेळेवर, मग जर तुम्ही वेबसाईटवर कोणते डॉक्युमेंट सांगितले, कोणते वेगळेच डॉक्युमेंट सांगितले, मग ते डॉक्युमेंट सुद्धा तयार करण्यासाठी लाडक्या बहिणींना वेळ लागू शकतो. एकतर शासनाने क्लिअर करायला पाहिजे की पती नाही, वडील नाही, तर कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट नेमके द्यावे लागणार, कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लाडक्या बहिणींना जमा करावे लागणार. तर सांगितलेलं आहे की मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र, इथपर्यंत ठीक आहे. पण ज्या बहिणींना पती आहे, वडील पण आहे, पण कागदपत्र मिळत नाही किंवा ओटीपी मिळत नाही, मग त्या बहिणींनी काय करायचं? पती ओटीपी देत नाही, वडिलांचा ओटीपी चालत नाही, पती जे आहे ते त्यांचं डॉक्युमेंट देत नाही, त्या बहिणी परितक्ते आहे किंवा एकल आहे, मग त्यांच्याकडे ऑप्शनच नाही, ना डॉक्युमेंट, ना मृत्यूचा दाखला, ना घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र, ना ओटीपी मिळत पतीकडून. मग अशा बहिणीसाठी तरी शासनाने लवकरात लवकर अपडेट द्यायला पाहिजे की नेमकी या तीनही प्रकारच्या बहिणींनी डॉक्युमेंट कोणते जमा करायचे, लवकरात लवकर शासनाने अपडेट द्यावी, आणि या सर्व लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण होऊन त्यांचा लाभ नेहमीप्रमाणे व्यवस्थित सुरळीतपणे सुरू राहावा. जर अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट जमा करून घेत असेल किंवा नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमच्या गावाचं नाव सांगा, म्हणजे लाडक्या बहिणींना माहित होईल की कोणत्या एरियामध्ये, कोणत्या तालुका जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट जमा करून घेतले जात आहे आणि कोणत्या भागामध्ये घेतले जात नाही. कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.